इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमा आपण नुकतीच साजरी केली. श्रोते हो, फार पूर्वीपासून गुरूंना वंदन करणं आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे. आणि खरंच परमेश्वराजवळ जायचं असेल तर आपल्याला गुरु लागतोच. तसंच आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा क्षणोक्षणी आपल्याला कुणीतरी गुरु लागतोच. आणि अशा या पवित्र नात्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. गेली अनेक वर्ष बँकेसारख्या वृक्ष विषयात काम करणारे, स्वतःला फोटोग्राफीची आवड असणारे, तसंच खगोलशास्त्राचंही ज्ञान असणारे आणि गेली काही वर्ष कुमार गटातल्या मुलामुलींबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचं, प्रेमाचं आणि आदरयुक्त असं नातं असलेले बापट सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. उपेंद्र बापट म्हणजेच बापट क्लासेसचे बापट सर, त्या आकाशवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपलं स्वागत करते. धन्यवाद आणि नमस्कार. तुमच्या शालेय जीवनानंतर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी नोकरी केलीत ती ठिकाणं आणि आत्ता तुम्ही करत असलेली गोष्ट ही खूपच वेगळी आहे. सर्वप्रथम मला असं विचारायला आवडेल की आजची जी झेंजी अशी आपण पिढी म्हणतो त्यापैकी 8वी ते 12वी हा वयोगट आहे, तर या वयोगटातल्या मुलांशी तुमचा जास्त संपर्क येतो. तर काय जाणवतं, काय बदल झालेत या वयोगटातल्या मुलांच्यामध्ये? सांगण्यासारखं बरंच आहे आणि थोडीशी सुरुवात माझ्या प्रवासाची झाली त्याच्याबद्दल एक थोडंसं सांगेन की बँकेमध्ये सुमारे 22 वर्ष मी नोकरी केली, पण सायन्सचा मी पदवीधर असल्यामुळे त्या विषयाची आवड सुरुवातीपासून होती आणि विज्ञान आणि गणित हे जरी मी बँकिंग करत असलो तरी विसरलो नव्हतो. आणि कदाचित दुसरं असं असेल की माझे आई वडील दोन्ही शिक्षक होते, त्यामुळे त्याच्याकडून ते बाळकडू कदाचित मिळालं असेल. त्यामुळे बँकेमध्ये नोकरी केली, बरीच वर्ष बदल्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी असं वाटायला लागलं की आपल्या शिक्षणाचा अधिक चांगला उपयोग आपल्याला करायचा झाला तर या आपल्याला वेगळं काहीतरी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपण जे ज्ञान मिळवलंय ते इतरांपर्यंत, मुलांपर्यंत पोचवावं या विषयाने मी क्लासेस सुरू करायचं ठरवलं. बँकेतला जॉब मी काही वर्ष म्हणजे रिटायरमेंट होण्याच्या आधीच सोडून दिला आणि मग सुरुवातीला एकदम कॉलेजला शिकवायचं किंवा मुलांना शिकवायचं असा थोडासा विषय होता. पण मला हे सोयीचं वाटलं की या वयातली जी मुलं असतात त्यांचे विचार ठाम झालेले नसतात, ते नव्याने काही शिकत असतात, त्यांच्या आजूबाजूला होत असलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. सो त्यांना त्यावेळेला जर आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकलो तर त्यांच्या मनाला थोडा वेगळा आकार आपण देऊ शकतो किंवा त्यांच्यात काही होणारे बदल आहेत ते आपण नियंत्रित करू शकतो. मला तेच विचारायचं होतं की कुमार गटातल्या मुलामुलींमध्ये शारीरिक, मानसिक सगळेच बदल होत असतात. बरोबर आहे. आणि त्यामुळे मग ती मुलं आपल्याबरोबर जेव्हा त्यांचं नातं जुळतं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं, त्यांच्याकडून भरपूर शंका येतात. सध्याच्या काळानुसार घरी सगळ्यांच्याच घरामध्ये चांगल्या प्रमाणात संवाद होत असतो असं नाही. मग त्यामुळे कधी कधी मुलं जे घरी बोलायला मिळत नाहीत ते तुमच्याबरोबर बोलायला लागतात आणि ह्याच्यातून एक मुलांचं, या वयातल्या मुलांचं वेगळं विश्व तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मग त्यांना मदत करण्यासाठी आपण काय करायला हवं, आपल्यात कुठले बदल करायला हवेत आणि मुलांना सुद्धा म्हणजे जुनी पिढी आणि नवीन पिढी यांच्यात फरक कोणते होते आणि त्या हिशोबाने नवीन पिढीला अधिक चांगलं स्वतःच्या पायावर उभं राहणं तर आहेच, त्याचबरोबर एक चांगला माणूस म्हणून पुढे येण्यासाठी काय गरजेचं आहे ह्याच्याबद्दल विचार करावा असा विचार माझ्या मनात आला आणि त्याच्यातून मग मी ही कल्पना पुढे नेली आणि मी सुरुवातीला 8वी ते 10वी या 3 वर्गांचेच क्लासेस सुरू केले होते. मग ते केल्यानंतर मुलं यायची सगळ्या स्तरांमधली आणि कोणाचं शिक्षणामध्ये लक्ष असेल नसेल, शाळा कोणाची कशी असेल याचा विचार न करता प्रत्येक मुलाची गरज कशी आहे त्याच्यानुसार मी शिकवायचा प्रयत्न चालू केला. आणि माझं धोरण सुरुवातीपासून असंच राहिलं की खूप जास्ती मार्कांचं वगैरे आश्वासन न देता मुलांची गरज काय आहे ती बघून आणि त्यांना समजतंय की नाही याच्यावरती जास्ती भर देऊन त्यांना शिकवत राहायचं. मग त्याच्यातून सगळ्या प्रकारचे अनुभव आले. आता मी गेले सुमारे 12 वर्ष क्लासेस घेतोय आणि आता 8वी ते 10वीच्या पलीकडे मी 11वी 12वीच्या मुलांचेही क्लास घेतलेले आहेत. मग ती मुलं तारुण्याच्या आणखीन जवळ गेलेली असतात आणि त्यांचं विश्व थोडं वेगळं असतं, जरा जास्ती कळायला लागले असं म्हणूया आपण पाहिजे तर. मग बंडखोरी थोडीशी वाढलेली असते. त्याही प्रकारच्या मुलांशी थोडंफार माझं इंटरॅक्शन होत गेलं
आणि त्यामुळे एक अनुभव वेगळ्या प्रकारचे बरेच माझ्यापर्यंत आलेले हां, आहेत. सो हां. ते मला नक्कीच शेअर करायला आवडतील. हां, हां, हां. मी त्याच विषयाकडे येणार होते, की नियमित शाळा, कॉलेजमध्ये शिकवणारे जे शिक्षक असतात, त्यांच्याबरोबर कधी-कधी मुलं कनेक्ट होतात. म्हणजे बालवाडीतल्या बाई तर आपल्या कायम लक्षात राहतात. त्याच्यानंतर 1ली ते 4थी मधला एखादा शिक्षक आपल्या लक्षात राहतो. जो विषय आपल्याला आवडत असतो, त्या विषयाचे शिक्षक कधीतरी आपल्याला भावतात, आवडतात आणि त्यांच्याशी मनातलं बोललं जातं. पण तुमच्या बाबतीत मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, की माझा मुलगा तुमच्या क्लासमध्ये आल्यानंतर म्हणजे अभ्यासाबरोबरच आणखीन बरंच काही शिकण्यासारखं असतं. तर या गोष्टींची सुद्धा त्याला आवड निर्माण झाली, की इथे वेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळतं. तर याकरता तुम्ही वेगळी काय मेहनत घेतलीत? पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये तर जे सगळं शिकवलं जातं ते हं. मुलांपर्यंत पोहोचतच असतं. मी त्यांना त्याच पुस्तकातलं तेच सगळं नुसतं आहे तसं शिकवून खूप मोठा काही फरक पडेल असं नव्हे. हं. अर्थात ह्यात कधी-कधी शाळेत अनेक मुलांसमोर शिकवताना त्यात शिक्षकांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. हं. पण सगळ्या मुलांकडे सारखं लक्ष दिलं जात नाही हं. आणि त्याच्यामुळे मग काही मुलांना एखादा विषय नीट समजला नसेल, तर कदाचित ते क्लासच्या माध्यमातून त्याच्यावरती त्याचा आणखीन उलगडा करून घेऊ शकतात. हं. पण माझा प्रयत्न हा नेहमीच राहिला आहे. मुख्यतः माझे आवडते विषय आणि जे मी विषय शिकवतो, हं. ते एक म्हणजे विज्ञान आणि दुसरा म्हणजे गणित. हं. मग त्याची मूलभूत तत्त्व आहेत, ती जर तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवू शकलात, हं. तर नुसतं पाठांतर न करता हं. किंवा पुस्तकात हे असं-असं उत्तर लिहिलं आहे म्हणून मी तसंच उत्तर लिहीन, हं. असं न करता ते कुठून आलं, त्याच्यामागचं कारण काय आहे, हं. हे शोधायचा प्रयत्न करायला उद्युक्त करणं हा माझा पहिला प्रयत्न होता. हं. हं. मग त्याच्यासाठी फक्त पाठ्यपुस्तकं आहेत तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता हं. आजूबाजूने प्रायोगिक कुठल्याही प्रकारच्या एखाद्या प्रक्रियेतून ती माहिती मिळवायची हं. किंवा इतर पुस्तकं वाचायची. आता मुलांकडे साधनं तसं म्हटलं तर भरपूर आहेत. इंटरनेट आहे, मोबाईल आहे, ज्याच्याकडे आपण निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघतो, खरं तर त्याचे उपयोग भरपूर आहेत. हं. तिथून बरंच काही मिळवता येतं. मुलांना तसं करायला उद्युक्त केलं, तर मुलं स्वतःहून त्यात रस घ्यायला लागतात. हं. आणि जो विषय मला अजिबात आवडत नाही, म्हणजे मला असं अभिमानानं सांगायला लागेल, की माझ्याकडे हल्ली एक मुलगी ही तिने जवळ-जवळ सी-ए व्हायचं ठरवून ठेवलेलं होतं. कोणी काय करावं ह्याच्याबद्दल मला कुठलं चांगलं आणि वाईट क्षेत्र असं म्हणायचं नाही. हं. पण तिला मी विज्ञान ज्या प्रकारे शिकवतो, की प्रयोग करून बघायचे, स्वतः हं. त्याचा अर्थ लावायचा. हं. त्यानंतर तिने 10वी नंतर विचार बदलला आणि आता ती डेंटिस्ट व्हायच्या मार्गावरती आहे. अरे वाह! सो एवढा बदल होऊ शकतो. कदाचित वर्गात मुलं जास्ती असल्यामुळे असेल किंवा इतर काही कारणाने हं. मुलांपर्यंत विज्ञान हा खूप मूलभूत विषय आहे. गणिताचं पण तसंच आहे. हं. ते तुम्हाला जीवनात सगळीकडे उपयोगी पडू शकतात. हं. तशा दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, तर मग ते एक शाळेत शिकवायचा विषय असं हं. बघितलं जात नाही. त्याची भीती कमी होते हं. आणि जास्ती करून मी लहान होतो तेव्हासुद्धा 10वीचे रिझल्ट आत्तासारखे लागायचे नाहीत आणि हं. इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स हं. याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलं नापास व्हायची. हं. त्याचं कारण एक भीती दाखवायचा विषय, की हे कोणाला येणार नाही, हे खूप कठीण आहे, असं सांगितलं जायचं. तसं न करता हे खूप सोपं आहे, हे आपण नेहमी आजूबाजूला बघत असतो. हं. अशा प्रकारे जर आपण मुलांसमोर ते ठेवलं, हं. मग 8वीतली मुलगा असेल तर 8वीतल्या पुस्तकापुरतं न राहता त्याच्या आधीचं नंतरचंही त्याला सांगितलं, हं. तर मग त्यांचा रस वाढत जातो हं. आणि आपोआप मुलं स्वतःहून अभ्यास करायला लागतात. ती हं. शंका विचारायला लागतात हं. आणि त्यांच्यातला आणि तुमच्यातला संपर्क वाढत गेला, तर मग त्यांचा फायदा त्यांनाही होतो आणि अर्थात तुम्हाला सुद्धा होतो. हं. 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 म्हणजे मला असं वाटतं, की मूल 8वीला गेल्यानंतर त्याला सायन्स आणि मॅथ्स हे 2 विषय कठीण जातायत. म्हणून क्लासला सुरुवात झाली. पण 10वीला येईपर्यंत त्याचं हे दोन्ही विषय इतके चांगले होतात, की त्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होते आणि याच विषयामध्ये पुढे आपण शिक्षण घ्यावं, इथपर्यंत त्याची तयारी होते. बरोबर आहे. तुम्ही मगाशी म्हणालात, की तुमचे आई-वडील शिक्षक होते. तर थोडंसं तुमच्या बालपणीविषयी सांगा ना? अर्थातच मला हे सांगायला लागेल कारण दुसरी अजून एक गोष्ट आहे, की तेव्हाच्या शाळा आणि आत्ताच्या शाळा यांचं तुलना करायची झाली तर ही होतच असते नेहमी. मुलं खूप लांबून-लांबून यायची. आता स्कूल बस असतात आणि त्या मुलांना शाळेमध्ये सोडतात. हं. तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. मी ज्या गावामध्ये रत्नागिरीजवळ बसणी नावाचं गाव आहे, हं. तिथे ज्या शाळेमध्ये होतो, तिथे आजूबाजूच्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावरची मुलं स्वतः रोज पायी चालत सुद्धा शाळेत येत होती. हं. अर्थात ह्याच्यात मुलांचं खूप शाळा शिकण्याकडे लक्ष होतं असंही नसेल, कदाचित पालकांचा आग्रहही असेल, हं. पण थोडं शिकायला कष्ट करायला लागतात ह्याची जाणीव मुलांना असायची. हं. त्या मानाने उपलब्ध जे काय सोर्स होते ते तेवढे नव्हते. म्हणजे ज्ञान मिळवायचे. शिक्षक आणि पुस्तकं यांच्या पलीकडे दुसरं काही आणि मित्रमैत्रिणी एकमेकाबरोबर अभ्यास करून जे काय मिळवतील ते. आता मुलांना त्या मानाने त्यांचं आयुष्य थोडं सोपं झालंय मला हं. विचाराल तर. कारण त्यांना जर अभ्यास करायचा झाला किंवा माहिती मिळवायची झाली, तर कितीतरी मार्गाने मिळवता येते.
हं. मग असं होऊ शकतं की आता शाळेची गरज का राहिली असं सुद्धा उद्या कदाचित प्रश्न विचारण्याची वेळ येईल. हं, अर्थात मी तर असं म्हणणार नाही की शाळेची गरज नाही, त्याचे काही वेगळे फायदे तोटे असतात. हं, पण तेव्हा हे विश्व वेगळं होतं. शाळा शिकणं खडतर होतं. सगळी मुलं शाळेत जातसुद्धा नव्हती. मार्क 35% जरी मिळवले तरी पेढे वाटणारी मुलं मी 10वीला बघितलेली आहेत. हं. 90 आणि 100% पोहोचणं हा खूप लांबचा विषय राहिला. ते तर खूप कौतुकाचा विषय होता. पण माझा मुलगा SSC झाला किंवा मॅट्रिक झाला किंवा हं. माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला, ह्याच्यामध्ये पण लोकांना आनंद वाटायचा. आणि तेव्हा म्हणजे आपल्या ओव्हरऑल भारताच्या स्वातंत्र्य मिळवण्यापासूनच्या अगदी गोष्टीचा विचार केला, तर ती पिढी अशी होती जी ट्रान्झिशनमध्ये होती, की हं. आत्ता भारत ज्या लेव्हलला गेलेला आहे तिथपर्यंत पोहोचलेली नव्हती. हं. त्यामुळे जास्तीत जास्त कष्ट करणं, शिक्षण मिळवणं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहणं, स्वतःच्या कुटुंबाचा विकास आणि मग देशाचा आणि सगळ्या गोष्टींचा विकास होईल, हं. याचा प्रयत्न करणं, ह्याच्यावरती तेव्हाच्या मुलांचं जास्ती लक्ष असायचं. हं. त्यामुळे कदाचित ती शिकण्याबद्दल जास्ती कंपल्सिव्ह होती, की त्यांना मी हे शिकलं नाही तर माझं नुकसान होईल हे त्यांच्या मनामध्ये होतं. हं. याचा अर्थ आत्ताच्या मुलांना मला कमी लेखायचं नाही, पण आता शिक्षण थोडं सोपं झालं आहे असं म्हणूया हं. काही अर्थाने. हं. मग त्यामुळे मुलांना थोडंसं वाटतं, की इतर रुटीनप्रमाणे शाळेत जाणं आणि घरी येणं हे एक रुटीन आहे. मग त्यात सहज मार्क मिळाला तर मिळाले, एखादा विषय शिकलो नाही शिकलो काही फरक पडत नाही, किंवा हं. नक्की पुढे काय करायचं हं. याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये स्पष्टता नसते. हं. तो विषय तेव्हा नव्हता. बऱ्याचशा मुलांनी तर आधीच ठरवलं असायचं, की मी या वर्गाला जाणार आहे, या साईडला जाणार आहे आणि पुढून मग मी हे व्हायचं ठरवलेलं आहे. तेवढं क्लॅरिटी आता कमी मुलांमध्ये दिसते. सो हं. हा एक फरक मला आहे. हं. पालकांच्या बाजूने थोडासा फरक झालेला आहे. तेव्हाचे पालक मुलांनी शाळेत जावं एवढ्या एकाच गोष्टीसाठी आग्रही होते आणि त्याच्यासाठी प्रसंगी शाळेत त्याने काही चुकीचं केलं असेल किंवा मार्क जरी कमी मिळाले असतील तर शिक्षकांनी त्याला मारलं किंवा शिक्षा केली तरी पालक शिक्षकांच्या मागे उभे राहायचे. हं. छडी असा काळ लागे होता. छमछम विद्या हां, येई घमघम बरोबर. या वाक्यावरती ठाम होते पालकही अक्षरशः. आणि शिक्षक सुद्धा. कारण त्याचे फायदे तोटे दोन्ही असतात. पण हं. जनरली मुलांना हे महत्त्वाचं आहे हे त्यांच्यापर्यंत विषय पोहोचतो. हं. आता पालक तेवढे आग्रही नाहीत असं म्हणायचं नाही. हं. पण ते आता वेगळ्या गोष्टींसाठी आग्रही झालेत. हं. त्यांना मुलांचं कौतुक जास्ती झालंय. हां. कारण पूर्वीच्या काळी घरामध्ये 3-4 मुलं सहज असायची. बरोबर आहे. शिवाय चुलत, मावस अशी शिकायला आलेली ती देखील असायची. त्याच्यामुळे मोठा करतोय ते त्याच्या पाठोपाठ धाकटा करत जायचा, असं एक थोडंसं वातावरण होतं. आणि आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मुळातच घरात 1 किंवा 2 मुलं असतात आणि मग त्या 2 मुलांनी सगळ्या क्षेत्रात चमकावं, अशी काहीतरी एक पालकांची भूमिका असते. आणि मग त्याच्यातून नक्की त्याला काय आवडतंय, याचा विचार मला वाटतं थोडासा कमी होतो. खरंच आहे. आणि त्यामुळे मुलांना सगळं काही करायला लावण्याच्या ईर्षेपोटी मार्क पण सगळे मिळाले पाहिजेत. त्याने क्रिकेटही खेळलं पाहिजे, हं. त्याला डान्सही आला पाहिजे, मुलगी असेल तर हां. विशेषतः. हे सगळं करताना मुलं अक्षरशः त्याच्यात दमून गेलेली दिसतात. हां. माझ्याकडे क्लासला येणारी मुलं सुद्धा कधी-कधी आल्यानंतर मला त्यांचा चेहरा बघितल्यानंतर लक्षात येतं, की आजचा दिवस यांना खूप वाईट आणि दमछाक करणारा गेलेला आहे. हां. मग मी त्यांना 10 मिनिटं आपण न शिकवता थोड्याशा गप्पा मारूया, हां. असं म्हणायची वेळ येते हां. आणि मग मुलं रिलॅक्स होतात. हां. हां. कारण त्यांच्यावर हे असलेलं अपेक्षांचं ओझं घरातल्या पालकांचं असेल, त्यांच्या वर्गातल्या इतर मुलांच्या मार्कांशी होणारी तुलना असेल किंवा समाजातलं असेल, हं. ते त्यांना खूप दमवतं असं हं. मला हं. वाटतं. हं. तो एक प्रकार जुन्या काळातल्या शाळांमध्ये त्या मानाने नव्हता. हं. ग्रॅज्युअली जसं हे आता बदलत गेलंय तसं 10वी झाल्यानंतर अनेक पर्याय समोर आहेत हं. आणि त्यामुळे मुलं कधी-कधी गोंधळतात सुद्धा. हं. आत्ता माझ्याकडे असलेल्या मुलांशी मी जो बोलतो किंवा आधी माझ्याकडे जी मुलं माझ्या हाताखालून गेलेली आहेत, 10वी पास होऊन गेलेली आहेत, हं. त्यांच्याशी बोलताना हे लक्षात येतं, त्यातल्या खूपच कमी मुलांनी पुढे काय व्हायचं हे ठरवलेलं असतं. ते आधी ॲडमिशन घेऊन ठेवूया, मग पुढे काय होतील बघू. एक एक्झाम, एक परीक्षा देऊ. मला सायन्स साईडला जायचं आहे का मला इंजिनिअरिंग करायचं आहे का मला डॉक्टर व्हायचं आहे, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची निश्चितता नसते. हं. मग शाळेमध्ये याच्यासाठी त्यांच्यासाठी विशेष प्रकारच्या कल चाचण्या वगैरे सुद्धा होतात. हं. पण तसं करून मुलांच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन राहतं काय करायला हवं. हं. आता याच्यावर मी त्यांना असं सांगतो, की तुमच्या मनामध्ये जर स्पष्टता असेल तर ते नक्कीच चांगलं आहे, हं. की मला ह्याच बाजूला जायचं आहे. हं. पण आता सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही परीक्षा दिल्यानंतर आणि चांगले गुण मिळवल्यानंतर सुद्धा तुम्हाला पाहिजे ते कॉलेज किंवा पाहिजे त्या साईडला जाता आलं नाही तर काय? हं. त्याच्यावर काही मुलं म्हणतात मग ब्रेक घ्यायचा आणि मग पुढच्या वर्षी परत प्रयत्न करायचा. हं. पण काळ हा थांबत नाही कोणासाठी. हं. मी त्यांना शक्यतो सांगतो, तुम्ही एकाच्या ऐवजी दुसरा पर्यायही डोळ्यासमोर ठेवा. हं. जर तुम्हाला तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुमची तयारी असेल तर तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला यशस्वी होता येतं. हं. मग त्याच्यासाठी दुसरा पर्याय किंवा तिसरा पर्याय डोळ्यासमोर ठेवा. एक जर शक्य झालं नाही तर दुसरं काहीतरी करायचं तुमच्या हातामध्ये जर काही पर्याय शिल्लक असेल हं. तर तुम्हाला त्याच्यातून मग निराशा पदरी येणार नाही, की मला जी बाजू पाहिजे होती ती मिळाली नाही, आता मी काय करू, किंवा तुमचा वेळ फुकट जाणार नाही. हं. हं. तो एक मोठा फरक झालेला आहे. आणि आता इतक्या प्रकारची क्षेत्र उपलब्ध आहेत, हं. पण ती असून सुद्धा
मुलांना वेगवेगळ्या कारणामुळे मग पैशाकडून अडचण असेल किंवा बाहेर राहण्याचा काही त्रास असू शकेल, पाहिजे त्याच बाजूला जायला मिळतं असं नाही. हं, आणि अर्थातच स्पर्धा खूप मोठी असलेली. लाखो मुलं एखादी परीक्षा देतात आणि त्यातली काही हजार फक्त जेव्हा निवडली जाणार असतात, हं. तर याचा अर्थ बाकीच्यांची लायकी नाही असा होत नाही. मग त्यांनी काय करावं? तर त्यांनी नक्कीच दुसरे पर्याय बघून ठेवावेत. हं. आणि एक छोटासा मुद्दा लगेचच लक्षात आलेला सांगतो, की हं. आमच्या पिढीच्या बाबतीत नोकरी हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून सगळं काही सुरू होत असे. हं. सरकारी नोकरी असेल तर सगळ्यात चांगलं. पण नोकरीच्या व्यतिरिक्त इतर पण कितीतरी प्रकारचे उद्योग आहेत. तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. आता भारतामध्ये मेक इन इंडियासारखी आपल्या कॅम्पेन चालवली जातात. त्याच्या माध्यमातून स्वतः एखादं युनिट तयार करू शकता. तुम्ही ज्या भागात राहतात तिथले असलेले जे स्रोत आहेत त्यांचा उपयोग करून घेऊ शकता. मग पर्याय भरपूर आहेत. तुमची फक्त तयारी असायला पाहिजे. हं. आणि एक पर्याय शक्य झाला नाही तर हातपाय गाळून न बसता दुसरं काहीतरी करायची तयारी मनात ठेवली तर यश कुठे ना कुठे मिळत राहतं. हं. कारण प्रयत्नांती परमेश्वर हे आपण म्हणतोच यावर. हं, हं. पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल, की तुम्हाला स्वतःला खगोलशास्त्राची सुद्धा आवड आहे आणि फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. तर हे दोन्ही विषय कधीपासून सुरू झाले आणि त्याचा उपयोग कसा होतो? ह्याचं उत्तर देताना अर्थात तुम्ही मगाशी जो एक उल्लेख केला त्याच्याबद्दल मी थोडंसं आणखीन 2 वाक्य बोलतो. हं. की तेव्हाच्या काळात जरी मर्यादित स्रोत जरी होते माहिती मिळवण्याचे, हं. तरीसुद्धा जर इच्छा असेल तर आता माझी खेळातली आवड उदाहरणार्थ किंवा माझी खगोलशास्त्राची आवड, हं. ही मी अक्षरशः 5वी-6वीत असल्यापासून माझ्याकडे आहे. हं. कारण मला घरातून तसं प्रोत्साहन दिलं गेलं. हं. मग बाहेर पडल्यानंतर आकाशामध्ये जे आपल्याला दिसतंय ते काय आहे हे आईवडिलांनी माझ्या ओळख करून दिली. हं. किंवा आमचे तेव्हाचे शिक्षक होते त्यांनीही जेव्हा एखादं ग्रहण झालं असेल किंवा वेगळी कुठली आकाशात घटना घडणार असेल हं. तर मुद्दाम जिथून आकाश चांगलं दिसतं त्या ठिकाणी जाऊन ते बघायचं. आणि हे केल्यानंतर मग त्याच्याबद्दलचा रस वाढत गेला आणि मग आपोआपच ज्ञान तुम्हाला येतच राहतं. तुम्ही हं. स्वतः रस दाखवला तर तुम्ही 10 ठिकाणी पर्याय शोधता आणि तुम्हाला माहिती मिळते. हं. खेळांच्या आवडीचं पण तसंच आहे. फोटोग्राफी ही त्या खूप नंतरची गोष्ट आहे. हं. पण तिथेही 1976-77 पासून फक्त वर्तमानपत्रामध्ये खेळाच्या बातम्या वाचायला मिळत असून सुद्धा हं. टीव्ही मोबाईल काही नव्हतं. हं. आला की वर्तमानपत्र मागचं पान बघायचं. हं. काल म्हणजे कुठे काही सामना सुरू होता किंवा कुठे स्पर्धा सुरू होत्या ते बघायचं. हं. आणि मग त्याच्यात आम्हाला थोडं शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी उद्युक्त केलं जायचं. सामान्य ज्ञान तुमचं वाढलं पाहिजे. हं. आणि कुठे कुठल्या स्पर्धा झाल्या असतील, ऑलिम्पिक्स असतील, आशियाई स्पर्धा असतील, भारताला कुठे काय पदक मिळालं किंवा आणखीन काय झालंय. मग सुरुवातीलाच फक्त आपलं ज्ञान जास्ती असावं म्हणून इतरांच्या तुलनेने, आणि नंतर मग खेळ आणि त्यांचे नियम समजल्यानंतर त्याच्यातला रस वाढला म्हणून ते टिकलं. हं. आता दुर्दैवाने आज मी मुलांशी बोलताना पटकन त्यांना विचारलं की आत्ता बुद्धिबळामध्ये भारतीय माणूस एक विश्वविजेता आहे तर त्याचं नाव काय आहे? हं. त्याचं उत्तर पटकन येत नाही. बरं, अवकाशाबद्दल सुद्धा म्हटलं तर शुक्र हा आपल्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे आणि तो तुम्हाला शोधायला लागत नाही. तो रोज आपल्याला आकाशात संध्याकाळी दिसतो. हं. तुम्ही बघितला आहे का? हं. तर नक्की सांगता येत नाही. हं. आता ह्यात कोणाची चूक आहे मला माहिती हां, नाहीये. मला त्याकडेच यायचं होतं, की तुमचं जे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे, ते घडण्याकरता तुमचे शिक्षक आणि पालक यांचा सहभाग आहेच. पण त्या काळी दिवसभराची जी दिनचर्या असायची, ती दिनचर्या आणि आजच्या मुलांची दिनचर्या, की जी सकाळी उठल्यापासून हातात मोबाईल असतो आणि रात्री झोपेपर्यंत तो असतोच. तर स्मरणशक्ती वाढवण्याकरता पालकांनी मुलांसाठी काय प्रयत्न करावेत असं तुम्हाला वाटतं? पहिलं म्हणजे माझं असं मत आहे हं. की सगळ्यांचा मेंदू सारखाच असतो. बरं. आपण त्याला आळशी बनवतो. हां. स्मरणशक्ती एखाद्या माणसाची जास्ती आहे किंवा एखादा माणूस खूप हुशार आहे असं काही नसतं. प्रत्येकाचं ज्याच्यामध्ये त्याला रस आहे आणि ज्याच्यात तो खूप चांगलं काम करू शकतो, एक क्षेत्र वेगळी असतात. हं. एखाद्याला संगीत खूप चांगलं येत असेल, एखाद्याला चित्रकला खूप चांगली येत असेल, तसं प्रत्येकाचं काही वेगळं वैशिष्ट्य असेल. हं. तर त्यामुळे त्यात मुद्दाम काही करावं लागत नाही. करावं लागतं तर तुम्ही आता म्हटलं त्याप्रमाणे की आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे ती थोडंसं आउट ऑफ वे जाऊन करणं, त्याला थोडासा वेळ देणं. हं. कारण हा नेहमीच उल्लेख केला जातो की सध्याच्या पिढीला मोबाईल आणि इतर गोष्टी किंवा काही गोष्टी रेडीमेड मिळतात. हं. त्यामुळे त्यांना त्या मिळवण्यासाठी जे कष्ट करायला लागतात ते करायला लागत नाहीत म्हणून कदाचित असेल. त्यांच्या मागे तेवढं मागे धावून ते करावं अशी भावना मनामध्ये त्यांच्या राहत नाही. हं. आणि ते सहज दिसतंय तर बघितलं नाही तर सोडून दिलं अशी प्रवृत्ती तयार होते. हं. कुठल्याही गोष्टी छंद मुख्यतः, कारण करमणुकीची साधनं आता मोबाईलने अगदी तुमच्या हातामध्ये आणून ठेवल्यामुळे काय झालंय, आमच्या काळी मग खेळायला बाहेर जाणं असेल, पोस्टाची तिकीटं जमवणं असेल, काडेपेट्या जमवणं असेल, काही कुठले तरी उद्योग करायचे आणि स्वतःचं मन रमवायचं, हं. हे मुलांना कळायला लागत नाही. हं. तो एक तुमचा 6 इंचाचा यंत्र तुमच्या हातामध्ये घेतलं की त्यात सगळं काही आलं. मग त्यांना हे पर्याय आपल्याला द्यायला लावले पाहिजेत आणि शिकवले पाहिजेत. हं. त्यांच्याशी संवाद करून त्याच्यातून ह्याच्याही पलीकडे खूप सुंदर काही जगात असू शकतं हं. हे त्यांना जाणीव करून दिली हं. तर ती तिकडे कदाचित जातील. आणि हं. एकदा सवय लागली हं. तर मात्र ती
त्या मार्गांवरती जात राहतील. हं. त्यामुळे पर्याय भरपूर आहेत आणि हे लहान मुलांना आणि तुम्ही म्हटलं तसं मोठ्या माणसांनाही, आता मी खूप मोठं माझं वय आहे आणि सगळ्यांना सांगायचा मला अधिकार आहे असं नव्हे. पण तुम्हाला जेवढे छंद आणि जेवढ्या आवडीनिवडी असतात, त्या तुम्हाला तुमचं आयुष्य कधीही कंटाळवाणं बनवून देत नाहीत. हं. मी जेव्हा बँकेतून नोकरी सोडली तेव्हा म्हणजे काही मित्र माझे असं म्हणाले होते, "तुला घरी बसून कंटाळा नाही का येणार?" हं. मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण हं. आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. हं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितलात तरी हं. सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. हां. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात, हं. इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात, हं. तर मग कंटाळा आला किंवा तोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं हं. कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही. हं. आणि माझा मुलांच्या बाबतीत पण हा प्रयत्न असतो की क्लासमध्ये घेताना सुद्धा आजूबाजूला एखाद्या पक्ष्याचा आवाज आला तर तो कोण आहे, काय आहे याची माहिती द्यायची. मग हं. मुलं आपणहून सांगतात की हं. अशा अशा प्रकारचा पक्षी आमच्या घराजवळ दिसतो, अशा रंगाचा आहे. हं. मग थोडक्यात त्यांना तुम्ही उद्युक्त केलं, हं. तो ट्रिगर मिळाल्यानंतर मग त्यांच्याकडून पण ह्या अशा प्रकारची माहिती येऊ शकते. तुम्हाला त्यांना फक्त आजूबाजूला बघायला शिकवायला लावलं हं. पाहिजे आणि मोबाईल म्हणा किंवा इतर कुठल्या सवयी त्यांना ज्या आहेत, ज्या थोड्याशा कमी करणं गरजेचं आहे, हं. त्याच्यातून बाहेर पडून वेगळं काही करायला सांगितलं हं. तर नक्की त्यांना फायदा होईल. आणि छंदवर्ग होतात, इतर बऱ्याच गोष्टी होतात. सगळ्या सरसकट मुलांना मी मी किंवा पालकांना पण यात दोष देणार नाही. बरेच जण चांगलंही काही करत असतात. आम्ही खगोलशास्त्र संबंधित छोटे मोठे कार्यक्रम करतो. हं. मुलं येतात, पालक येतात, जाणून घेतात. मग मला पण दुर्बीण हवी असं म्हणतात. हं. मग याचा अर्थ त्यांचा कल आता वेगळा व्हायला लागलेला आहे, हं. याचं सूचना आपल्याला त्याच्यातून मिळत असते. हं. 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 म्हणजे असं म्हणतात ना, की माणसाच्या एका आयुष्यामध्ये आपण सगळं शिकूच शकत नाही. इतकं काही काही जगामध्ये आहे, आपल्या आसपास सुद्धा आहे आणि वाचनाचा असो किंवा तुम्ही म्हणालात तसं निसर्गामध्ये जाणं, फिरणं, तिथल्या गोष्टी बघणं आणि छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवणं, हे सगळं आजही आहे. फक्त आपण मुलांना त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे आणि हातातला जो मोबाईल आहे, त्याचा वापर नक्की कर, पण फक्त वेळेचं नियोजन कर आणि थोडंसं तुझ्या स्वतःवरती काम कर. तुला जे काय आवडतंय त्याच्यामध्ये इंटरेस्ट घे, आवड निर्माण कर आणि त्या दिशेने थोडीशी वाटचाल कर. हे सतत जर पालकांनी सांगत राहिलं तर मला वाटतं मुलं चांगल्या गोष्टींकडे वळायला नक्कीच वेळ लागणार नाही. कारण आजही एखाद्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा सैन्यामध्ये जायचं असेल किंवा वेगळी वाट निवडायची असेल तर अतोनात मेहनत करणारी मुलं सुद्धा आपल्याला दिसतात. बरोबर. पण सर्वसाधारणतः बऱ्याच मुलांच्या हातामध्ये अगदी लहान वयापासून मोबाईल दिसतो आणि तिथे थोडीशी गडबड वाटते. त्यांच्या पालकांनी थोडंसं लक्ष द्यावं असं नक्कीच वाटतं. तुम्ही वर्गामध्ये किंवा तुमच्या क्लासमध्ये परीक्षा घेता तर ती देखील थोडी वेगळ्या स्वरूपाची असते. म्हणजे इतर क्लासेसच्या प्रमाणे तुम्ही रेग्युलर परीक्षा घेत नाही, तर त्याकरता थोड्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून परीक्षा घेतात. तर त्याविषयी थोडं सांगा. 2-3 गोष्टी मी हे पथ्य सुरुवातीपासून बाळगतोय. हं. मुलांची परीक्षा घेताना मी थेट त्यांना एखादा धडा शिकून झाला किंवा विषय शिकून झाला, की उद्या मी तुमची टेस्ट घेणार आहे आणि यायचं आणि टेस्ट द्यायची असं करत नाही. हं. मी आधी त्यांना संधी देतो. कारण सध्या मी बघतोय त्यानुसार मुलांची शाळेमध्ये शिकण्याची पद्धत किंवा त्यांची घरी अभ्यास करण्याची पद्धत ही आमचा काळ आणि आताचा काळ तुलना कधीच करू नये खरं म्हणजे, पण वेगळी असल्यामुळे हं. त्यांना मी चक्क आधी पुस्तकात बघून उत्तरं शोधायला सांगतो. हं. पण कमीत कमी ती स्वतःची स्वतः शोधायची. हं. मी नाही सांगणार. आणि ती शोधल्यानंतर त्यांना थोडासा आत्मविश्वास आला, की त्याच्यानंतर मग ती उत्तरं न बघता लिहिण्यापर्यंत त्यांचा कल जातो हं. आणि मग ती तसं पुढच्या वेळेला तशा प्रकारचा प्रश्न किंवा उत्तर करायला तयार होतात. आता याच्यात मग त्यांना नेहमीच्या पद्धतीने नुसतं कागदावरती उत्तरं लिहायची असं न करता सध्याच्या काळात आपण तंत्रज्ञानाचा वापर जेवढा करू तेवढा कमीच असतो. हं. मोबाईलवरती ऑनलाईन टेस्ट द्यायला सांगणं. हं. त्याच्यानंतर त्यांची 2 गट तयार करून त्यांच्यामध्ये थोडीशी एक तिथे स्पर्धा घेणं. हं. सो ज्या गटाला स्पर्धा जो जिंकेल, म्हणजे प्रश्न विचारायचे एक आळीपाळीने, हं. क्विज असतो तशा प्रकारचे, हं. आणि जो गट जिंकेल त्याला हं. मग छोटंसं काहीतरी बक्षीस द्यायचं. हं. मग एक थोडीशी ईर्ष्यावृत्ती असल्यामुळे किंवा मग मला मिळालं पाहिजे बक्षीस पुढच्या वेळी हं. म्हणून मुलं अधिक चांगल्या प्रकारे तयारी करून येतात. हं. आणि परीक्षा ही गोष्ट घाबरण्याची नाही. हां. ही मी त्यांना शक्यतो जाणीव करून देतो, की तुमची वार्षिक किंवा सामायिक किंवा शाळेमधली युनिट टेस्ट असेल किंवा आणखीन कुठली असेल,
ती तुम्हाला काय येतंय हे जज करण्यासाठी असते. हं, मग तुम्ही ते जज करतोय समोरचा माणूस, तर त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचवणं हे तुमचं काम आहे. हं. त्यामुळे तुम्ही जे काही शिकलेला आहात त्याचा चांगल्या प्रकारे विचार करा. कदाचित पुस्तकातला शब्द न शब्द तसा लक्षात राहणार नाही. मी पाठांतराला नेहमीच विरोध करतो. अगदी मूलभूत व्याख्यासुद्धा त्यांना शक्यतो याचा अर्थ काय आहे तोच लक्षात घ्या आणि तसा कागदावरती लिहा असं म्हणतो. हं. कदाचित शाळेतल्या शिक्षकांना किंवा बोर्डाला पण हे आवडेल की नाही मला माहिती नाही. हं, पण मुख्य मुद्दा आहे गणित असेल किंवा विज्ञान हे शिकताना तुम्हाला मूलभूत तत्व माहिती असेल हं. तर तुमच्या पुढे चुका होत नाहीत. हं. त्यामुळे परीक्षेची भीती न वाटता हं. एक एक धडा किंवा कुठलंही प्रकारचं युनिट असेल शिकवून झाल्यानंतर आधी त्यांचा सराव त्यांना करून द्यायचा, घरी पाय तर सोडायला प्रश्न द्यायचे हं. आणि मग वर्गामध्ये अगदी दर आठवड्याला वगैरे असं नव्हे, हं. पण जेव्हा ते तयार असतील तेव्हा विचारून त्यांची परीक्षा घ्यायची. हं. कारण अगदी 6वी-7वीतली मुलं 10 मार्कांची टेस्ट झाल्यानंतर 2 मार्क कमी मिळाले म्हणून रडलेली पण मी बघितलीत हं. आणि मला ते खटकतं. मी पेपर तपासताना त्याच्यावर फुली मारत नाही. हं. मी त्याच्यावर हे चूक आहे असं कुठे लिहित नाही. हं. मी जे चूक झाले त्याच्याखाली दुरुस्त करून हे काय बरोबर होतं त्यांना लिहितो. हं. कारण मोठ्या मोठ्या फुल्या मारून 0-0 मार्क देऊन मुलांचं काय मनोबल वाढतं असं मला वाटत नाही. हं. ठीक आहे, माझं हे चुकलेलं आहे, हे असं असं दुरुस्त केलं पाहिजे. हं. मग पुढचा पर्याय त्यांना हे आता तो घरून एकदा लिहून आण बरोबर कसं केलंय. हं. हे केल्यानंतर मग त्यांची भीती हळूहळू जाते हं. आणि मग परीक्षेची भीती गेली की अर्धी लढाई मुलांनी तिथे जिंकलेली असते. हं. म्हणजे मला वाटतं शहाण्याला शब्दाचा मार पुरतो असं म्हणतात. तसं आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याची संधी देतो. त्याच पद्धतीने तुमच्या क्लासमध्ये आलेल्या प्रत्येक मुलाला व्यक्त होण्याची तर संधी मिळतेच. शिवाय त्याच्या कलांनी त्याला जसं जमेल तशा पद्धतीने त्याच्याकडून अभ्यास करून घेणं ही एक वेगळी कला जोपासली जाते. आणि नुकतीच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली, तर या निमित्ताने आजच्या मुलांना वेगळ्या पद्धतीने शालेय शिक्षणाबरोबरच इतर गोष्टीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि त्यांना आवडतील अशा पद्धतीने तुम्ही शिकवता. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलोय. सर, जाता जाता मला असं सांगा की जन्माला आल्यापासून आपण प्रत्येक गोष्ट शिकतच असतो, पण तरीही शालेय शिक्षणात आणि नंतरही पुढच्या आयुष्यामध्ये आपण स्थिर होण्याकरता जे आपल्याला शिक्षण लागतं त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे? मला वाटतं प्रत्येक माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो, हं. अगदी शिक्षकसुद्धा. हं. आणि चांगला शिक्षक हा खरा चांगला विद्यार्थी असेल तरच चांगला शिक्षक होऊ शकतो. हं. कारण ज्ञान हे सारखं अपडेट होत असतं, नवीन नवीन काहीतरी येत असतं. नोकरी करताना सुद्धा मी अनुभव घेतला आहे. मी बँकेमध्ये लागलो तेव्हा कम्प्युटर्स नव्हते, नंतर कम्प्युटर्स आले. मग तेव्हा मला हे येत नाही असं म्हणून चालत नाही, तुम्हाला ते सगळं शिकावं लागतं. हं. मी ते शिकलो. माझं क्षेत्र विज्ञान असून सुद्धा मी BSc आहे, मला बँकेमध्ये काम करायला लागलं. हं. मी बँकेमधल्या असल्या सगळ्या गोष्टी शिकलो. मी हं. इन्शुरन्स म्हणजे काय शिकलो, मी शेअर मार्केट म्हणजे काय शिकलो आणि हे चालूच राहतं. मग आता मी परत माझ्या क्षेत्राकडे सायन्समध्ये आलो, तर तोपर्यंत सायन्समध्ये भरपूर प्रगती झालेली आहे. हं. मी मुलांना सांगतो की मी जेव्हा शाळेत शिकलो तेव्हा आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात हे नव्हतं, हं. तुमच्या पुस्तकामध्ये हे आहे. मग आता मला त्याची माहिती मिळवायला हवी. हं. सो हे चालूच राहतं हं. आणि मुलांनाही कायम चौकस राहा आणि आजूबाजूला जे काय दिसतंय आणि ज्या मार्गाने माहिती मिळवता येईल ती मिळवत राहा. हं. आणि हे मोठ्या माणसांना पण सांगायला हरकत नाही. निसर्ग आणि सगळं जग एवढं मोठं आहे की मला सगळं आता आज येतंय असं तुम्ही कधीही म्हणू शकत नाही. हं. त्यामुळे आपण अगदी मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. हं. आपल्याला निसर्ग किंवा आजूबाजूच्या गोष्टी काही ना काही अनुभव आपले शिकवतच असतात. त्याच्याकडे आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यात काही वाईट नसतं, त्याने तुमचा फायदा होत राहतो. हं. त्यामुळे मग तुमचं जीवन समृद्ध होतं आणि अधिक तुम्ही चांगले व्यक्ती बनता. हं. म्हणजे मला असं वाटतं की मुलांच्या पालकांनाच नाही तर त्यांच्या आजी आजोबांना सुद्धा आपण हे सांगू शकतो की आज तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, पण फक्त तुम्हाला नियोजन करण्याची गरज आहे. निसर्गाकडे बघा, आजूबाजूला बघा आणि सतत शिकत राहा, म्हणजे कंटाळा कधीच येणार नाही. सर, तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती सांगितलीत. आजच्या मुलांबरोबर कसं वागावं याबद्दलची अत्यंत सुरेख अशी माहिती सांगितलीत. त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. बरं तर श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी पूर्वा आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.